नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जे अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेलं होतं शेतीचं, शेतपिकाचं, त्याच्या मदतीची वाटप ही सुरुवात झालेली आहे. काही जिल्हे आहेत ज्यांना की जून जुलै ऑगस्टची मदत मिळाली होती, जी आर निर्गमित करण्यात आला होता. आता त्याच जिल्ह्यांना परत एकदा किंवा त्यापैकी काही जिल्ह्यांना परत एकदा ऑगस्ट आणि सप्टेंबरची मदत वाटपासाठी जी आर हे लागू करण्यात आलेला आहे. काल 15 ऑक्टोबरला राज्यातले 5 जिल्हे, विदर्भातले 3 आणि छत्रपती संभाजीनगरमधले 2 असे 5 जिल्ह्यांच्या बाधित शेतकरी किती आहेत, बाधित क्षेत्र किती आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला किती मदत मिळाली आहे याचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे. परंतु नेमकं आता आपण पाहूया की या जिल्ह्यापैकी किती क्षेत्र आणि किती शेती बाधित झालेली आहे आणि मदत ही कोणत्या निकषानुसार करण्यात येणार आहे. कारण यामध्ये परत जी सत्ताधारी मंडळींना विरोधकाकडनं किंवा शेतकऱ्यांकडनं वारंवार मागणी केली जायची की किमान मर्यादा तरी 3 हेक्टर करावी, परंतु ती न करता सरकार ठाम आहे आपल्या भूमिकेवरती. तर पाहूया नेमकं कोणत्या जिल्ह्याला किती मदत ही मिळालेली आहे. त्यासाठी जी आर आपण पाहूया. सर्वप्रथम हा जो जी आर आहे त्यामध्ये मे, ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये जी अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती आली होती त्याच्यासाठीचा जी आर आहे. आता या जी आरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी रक्कम आहे 480,50,37,37,000 ही इतकी रक्कम वाटपासाठी मंजुरी करण्यात आलेली आहे. परंतु आपल्याला पाहायचं हे आहे की यामध्ये ह्यांनी जो काही निकष टाकलाय, संदर्भ क्रमांक 2 दिनांक 27/3/2023 शासन निर्णय विहित केलेल्या आपत्ती प्रतिसाद निधीच्या नुसार दरानुसार 2 हेक्टर मर्यादा शेत पिकाच्या नुकसानीचा खर्च काढणं आहे. आता हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की परत एकदा 2023चा जी आर लागू करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये केवळ 2 हेक्टरचीच मर्यादा ही ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे जी मागणी वारंवार केली जायची त्याचा काहीही परिणाम झालेला नाहीये. मग आता पाहूया कोणत्या जिल्ह्याला काय मदत मिळते. अमरावतीमध्ये अकोला जिल्हा आहे, बुलढाणा आहे आणि वाशिम आहेत. तर अकोलामध्ये ऑगस्टमध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्याच्यासाठी प्रस्ताव हा मागच्या महिन्यातच दाखल करण्यात आला होता. त्याच्यामध्ये 1,20,000 शेतकरी बाधित दाखवलेत आणि बाधित क्षेत्र आहे 1,06,567.86 आणि निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सोबतच बुलढाणामध्ये जे आहे ते प्रस्ताव दाखल केला आहे या कालच्या 6 तारखेला. त्यामध्ये 4,04,908 शेतकरी बाधित दाखवले आहेत आणि बाधित क्षेत्र जे आहे ते 3,33,693 इतकं दाखवण्यात आलेलं आहे आणि निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. वाशिममध्ये 40,545 शेतकरी बाधित दाखवलेले आहेत. बाधित क्षेत्र आहे आणि मदत ही वाटपीचं सांगण्यात आलेलं आहे. आता एकूणच पाहायला गेलं तर शेतकरी जे बाधित आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये ते आहेत 4,45,453 म्हणजे जवळपास 4.5 लाख शेतकरी हे बाधित करण्यात आलेले आहेत. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना आणि हिंगोली यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचं जे काय आहे अतिवृष्टी त्याच्यासाठी जालन्यामध्ये केवळ 1,827 म्हणजे 1,827 शेतकरी बाधित दाखवण्यात आलेले आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये आणि त्यांच्यासाठी जी काही निधी आहे तो म्हणजे 83.84 लाख रुपये म्हणजे 1 कोटीचा सुद्धा निधी नाही आहे. आणि हिंगोलीमध्ये 1,05,120 शेतकरी बाधित दाखवण्यात आलेले आहेत आणि निधीची पण तरतूद त्याच अनुसार करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे जवळपास जी बाधित शेतकऱ्याची संख्या आहे ती आहे 6,72,866 ही बाधित संख्या आहे. 7 लाखाच्या घरात ही बाधित संख्या आहे. त्यांना जी मिळणारी मदत आहे ती आहे सरकारने सांगितल्याप्रमाणे 480,50,37,000